अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपण पाहतो दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचरित्रावरून. आज आपण पाहणार आहोत अध्याय 31. या अध्यायाच्या वाचनाने आणि श्रवणाने पतीवर येणारी विघ्ने टळतात. चला तर मग आपण पाहूया अध्याय 31. पतिव्रतेचा आचारधर्म. श्री गणेशाय नमः. सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, साधूने पतीच्या मृत्यूने व्यतीत झालेल्या ब्राह्मणीचे सांत्वन केले. त्यानंतर पती हयात असताना व तो मेल्यावर स्त्रियांच्या आचरणाचे धर्मशास्त्रानुसार पुरातन कालापासून चालत आलेले नियम तिला कथन केले. ते म्हणाले, मुली, स्कंद पुराणातील काशीखंडात एक पुरातन कथा आहे. महामुनी अगस्ती हे काशी क्षेत्री राहत होते. लोपामुद्रा ही त्यांची पत्नी महाज्ञानी व महापतिव्रता होती. विंध्य पर्वत हा अगस्तीचा शिष्य. एकदा नारदाने त्याची भेट घेतली. त्याच्या देखण्या स्वरूपाची स्तुती केली. पण मेरू एवढी उंची नसल्यामुळे तुझ्या अस्तित्वाचा प्रभाव पडत नाही असे ते म्हणाले. ते ऐकून विंध्याचलाला राग आला. त्याने आपली उंची इतकी वाढवली की सूर्याचा मार्ग चढला. दक्षिणेस अंधार पडला. त्यामुळे यज्ञकर्मे बंद पडली. सृष्टीत हाहाकार माजला. इंद्रादी देवानी व ऋषींनी ब्रह्मदेवाला भेटून संकटाबद्दल सांगितले. ब्रह्मदेव म्हणाला, अगस्तींना भेटा. त्यांना त्यांच्या शिष्याचा प्रताप सांगा. त्यांना दक्षिणेत जाण्याची विनंती करा. त्यांना पाहून विंध्य नमस्कार करेल. तेव्हा अगस्तीने त्याला, मी परत येईपर्यंत तू उठून उभा राहू नकोस असे सांगितले. याच उपायाने विंध्याचलाची उंची रोखता येईल. ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार इंद्रादिक देव, बृहस्पती व सर्व ऋषी अगस्त्यांना भेटण्यास गेले. त्यांनी अगस्त्याची व लोपामुद्रेची स्तुती केली. बृहस्पतींनी प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतांमध्ये लोपमुद्रा ही आचारधर्मात कशी श्रेष्ठ आहे ते सांगितले व पुढे म्हणाले, देवहो, मी तुम्हाला पतिव्रतेचे आचरण कसे असावे ते सांगतो. पतिव्रतेने पतीलाच परमेश्वर मानून त्याची अखंड सेवा करावी. त्याची अवज्ञा करू नये. पतीला विचारल्याशिवाय दानधर्म करू नये. तू जेवल्यावर आपण जेवावे. तू निजल्यावर आपण निजावे. त्याला नावाने हाक मारू नये. सकाळी त्याच्या आधी उठावे. सडा संमार्जन करावे. स्नानानंतर पतीला नमस्कार करावे. शंकर समजून त्याची पूजा करावी. तो घरी असेल तरच शृंगार करावा. तो बाहेरगावी गेलेला असल्यास शृंगार करू नये. तो रागावला तरी आपण रागावू नये. तो बाहेरून येताच त्याला सन्मुख जावे. त्याला काय हवे ते विचारावे. त्याला सांगूनच बाहेर जावे. घरी लवकर परत यावे. घर स्वच्छ ठेवावे. पतीला आनंद वाटेल असेच वर्तन ठेवावे. व्रते, उपवास आदी गोष्टी त्याला विचारूनच कराव्यात. लग्न समारंभ, यात्रा आणि उत्सव आदी गोष्टींसाठी हट्ट करू नये. रजस्वलेने मौन ठेवावे. 4 दिवस पतीचे मुख पाहू नये. पती दीर्घायू व्हावा म्हणून सौभाग्य अलंकार घालावेत. अन्य स्त्रियांशी व्यवहारापुरते संबंध ठेवावेत. वाईट अत्रण्याच्या स्त्रियांशी संबंध ठेवू नयेत. पतीची व घरच्यांची निंदा करू नये. वेगळे होण्याचा विचार करू नये. खळ, मुसळ, पाटा, जाते, उंबरटा यावर बसू नये. वडीलधाऱ्यांसमोर बसू नये. त्यांच्याशी वाद घालू नये. पती अभागी, आजारी कसाही असला तरी त्याला दुष्णे देऊ नये. पतीची जी काही मिळकत असेल त्यातच समाधान मानावे. स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू नये. पतीच्या दुर्बलतेला हसू नये. त्याच्याशी मृदू भाषण करावे. व्यभिचार करू नये. परपुरुषांचे चिंतन करू नये. पतिव्रतेसाठी पती हाच देव, तोच गुरु, तोच धर्म, तोच तीर्थ आणि तोच सर्वस्व. त्याच्या एकनिष्ठेने हरिहर ब्रह्मा संतुष्ट होतो. अशा पतिव्रतेचे सत्व काय वर्णन करावे. तिच्या पुण्याईने तिच्या माहेरची आणि सासरची मिळून 42 कुळे उद्धरतात. विधवा स्त्री पुत्रवत असेल तर तिचे दर्शन अपशकुन मानू नये. एरवी विधवा स्त्रियांनी लोकांसमोर उगीच वावरू नये. पतीच्या निधनानंतर पत्नीने सहगमन करणे हा पतिव्रतेचा सर्वात मोठा धर्म. अशी स्त्री आपल्या पुण्याईने स्वर्गलोकी जाते. यमदूत तिच्या सन्मुख कधीच येत नाही. अशी पतिव्रता स्त्री लाभणे हे पुरुषाचे महाभाग्य. तो खरोखरच दैववान. त्याला 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. तिच्या संगतीने त्याला सौख्य, शांती, समाधान लाभते. ज्याला अशी पत्नी लाभत नाही त्याच्या हातून पुण्यकर्मे घडत नाही. त्याचे घर म्हणजे अरण्य. त्याला इहलोकी सुख नाही, परलोकी उत्तम गतीही नाही. असा गृहस्थ कर्महीन होतो. त्याच्याकडून देवकार्य, पितृकर्म घडत नाही.
पतिव्रतेच्या दर्शनाने महापापी पावन होतात. तिच्या पुण्याईने कुळाला बहुमान मिळतो. पतीला सद्गती लाभते. इथे आपला 31वा अध्याय समाप्त होत आहे. तर उर्वरित कथा आपण पुढील भागात पाहणार आहोत. धन्यवाद.